मंडळी, 16 मेला आहे शनी जयंती आणि यंदाच्या शनी जयंतीला एक दुर्मिळ योग जुळून आलाय. तो म्हणजे यंदाची शनी जयंती आलेली आहे शनी अमावस्येला. तसं तर वैशाख अमावस्येला असते शनी जयंती, पण ही शनी जयंती यंदा शनिवारी आल्यामुळे शनी अमावस्यासुद्धा या दिवशी आहे आणि हा आध्यात्मिक दृष्टिकोनातनं खास योग जुळून आलेला आहे आणि याचा लाभ तर आपल्यासारख्या भक्तांनी घ्यायलाच हवा. तर काय करायचं आहे शनी जयंतीला नक्की आणि काय करू नये, चला बघूया. शनी जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून शरीराची मनाची नकारात्मकता दूर करून शनी मंदिरात जाऊन शनिदेवांच्या मूर्तीला मोहरीचं तेल अर्पण करावं. अर्पण करताना शनिदेवांच्या डोळ्यात न पाहता चरणांकडे पाहून प्रार्थना करावी. संध्याकाळच्या वेळेला पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. झाडाला 7 प्रदक्षिणा घालताना शनिदेवांच्या मंत्राचा जप करावा. या दिवशी दानाचं सुद्धा खूप महत्त्व आहे, म्हणून तुम्हाला जसं शक्य असेल तसं या दिवशी गरीब गरजू व्यक्तींना अन्नदान नक्की करावं. अन्नदानामध्ये काळे उडीद, काळे तीळ किंवा खिचडी दान करावी. त्याचबरोबर तुम्ही काही वस्तूंचं दानसुद्धा करू शकता, जसं काळे कपडे असतील, लोखंडी भांडी, काळी छत्री, चामड्याचे बूट या गोष्टी दान करणं सुद्धा शुभ मानलं जातं. शनिदेवांची सेवा करायची असेल, शनिदेवांना प्रसन्न करायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे इतर पशूंची सुद्धा सेवा करणं. जसं कुत्र्याची सेवा करणं, गायीची सेवा करणं या गोष्टी शनिदेवांना प्रसन्न करणाऱ्या आहेत. काळ्या कुत्र्याला किंवा काळ्या गायीला तेल लावलेली भाकरी खाऊ घातल्याने सुद्धा शनिपीडा शांत होते. शनी जयंतीला शनिदेवांच्या मंत्राचा जप करणं शक्य असेल तर मंत्राचा जप नक्की करावा. शनी स्तोत्राचं पठण करावं किंवा कमीत कमी ते ऐकावं. या पद्धतीने तुम्ही शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनी जयंतीला उपाय करू शकता. पण त्याचबरोबर या दिवशी काही गोष्टी आवर्जून टाळाव्या. या दिवशी मीठ, लोखंड आणि मोहरीचं तेल विकत घेऊ नये. तुम्हाला जर दान करायचं असेल तर त्यासाठी ते आधीच विकत घेऊन ठेवा. कोणाशीही खोटं बोलू नये, कोणत्याही गरिबाचा अपमान करू नये. खरं तर या गोष्टी इतर वेळीही करू नयेत, पण खास करून शनी जयंतीला या गोष्टीचं भान ठेवावं. शनिदेव कर्मफलदाता आहेत, न्यायाची देवता आहेत, त्यामुळे तुमच्या कर्मानुसार फळ देत असतात. शनी जयंतीच्या दिवशी, शनी अमावस्येच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या गोर, गरीब, अनाथ, असहाय्य, अपंग व्यक्तीचा अपमान तुमच्याकडनं होणार नाही याची काळजी घ्या. त्याचबरोबर जे वृद्धांना छळतात, त्यांचा द्वेष करतात, समाजातल्या ज्येष्ठ व्यक्ती ज्या असतात किंवा ज्या असहाय्य असतात, अपंग असतात, अशा व्यक्तींचा द्वेष करणाऱ्या किंवा त्यांना छळणाऱ्या व्यक्तींना शनिदेव कधीही क्षमा करत नाहीत. निस्वार्थ भावनेने केलेली सेवाच शनिदेवांना आवडते. माणसाच्या काही सवयी शनिदेवांचा राग ओढावून घेणाऱ्या असतात. कोणत्या सवयी? तुम्ही तुमच्या आईवडिलांचा अपमान करत असाल, त्यांची सेवा न करता त्यांचा छळ करत असाल, त्याचबरोबर कोणताही दानधर्म करत नसाल आयुष्यात कधीही, पत्नीला मारत असाल, इतरांना सतत दुखावत असाल, कुणालाही फसवत असाल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यसनांवर पैसे उधळत असाल तर शनिदेवांची नाराजी तुमच्यावर होणार यात कुठलीच शंका नाही. मग काय करायचं? जेवढं होईल तेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा. आईवडिलांना सांभाळायचं, वृद्धांचा आदर करायचा, पत्नी आणि मुलांवर प्रेम करावं, आपल्या ऐपतीप्रमाणे 1 रुपया का होईना दान करावं, व्यसनाधीन होऊ नये, स्त्रियांना उचित मान द्यावा, लोकांना अडचणीत मदत करणं शक्य असेल तर करावी, मदत करणं शक्य नसेल तर कमीत कमी इतरांना छळू नये, दुसऱ्याच्या अहिताचा विचार करू नये. त्याचबरोबर मुक्या प्राण्यांची देखील सेवा करणं आपल्याला शक्य असेल तर ती सुद्धा करावी. या गोष्टींनी शनिदेव प्रसन्न होतात. तुम्ही शनी मंदिरात जाऊन शनिदेवांना तेल अर्पण नाही केलं तरी चालेल, पण तुमच्या वागण्यातल्या या सुधारणा मात्र तुमच्या आयुष्यात शनिदेवांचे सकारात्मक परिणाम नक्कीच घेऊन येतात. खास करून ज्यांना 7.5 शनी ढय्या किंवा शनीची महादशा चालू आहे त्यांनी तर आपल्या वागण्याकडे नक्कीच लक्ष द्यावं. आपलं वागणं उद्दामपणाचं नाही आहे ना, त्याचबरोबर आपल्याला अहंकार होत नाही आहे ना, आपण आपल्या आयुष्यामध्ये नीतिमत्तेला धरून चालतो आहोत ना, या गोष्टींचं भान तर ठेवायलाच हवं. ज्यांना 7.5 आहे ते शनी जयंतीच्या दिवशी पाण्याने भरलेला काळा माठसुद्धा दान करू शकतात. या व्यतिरिक्त आणखीन कोणते सोपे उपाय शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी करता येतात? त्याचबरोबर शनी महाराज प्रसन्न झाले तर कधी न संपणारा पैसासुद्धा देतात, पण तो कधी मिळतो या सगळ्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर ॲस्ट्रोगुरू ज्योती जोशी यांचा एक पॉडकास्ट आहे. त्यामध्ये त्या शनिदेवांबद्दल अगदी सविस्तर सांगतात.
कोणते उपाय केल्याने आपण आपल्या आयुष्यामध्ये शनिदेवांची कृपा प्राप्त करू शकतो हे सुद्धा त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तो व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.